हॅलो डिअर स्टुडंट, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं अनअकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत व्हॅलन्स बँड थेरी. सो व्हॅलन्स बँड थेरी तुम्हाला 11th ॲज वेल ॲज 12th दोघांना देखील आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला व्हीबीटी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की यावरती कंटिन्युअसली क्वेश्चन्स बघितले जातात. बोर्ड एक्झाम असू द्या किंवा MST CET सारखी एक्झाम असू द्या. सो बाळांनो, याचं प्रिपरेशन कसं करायचं आहे किंवा व्हीबीटी कशी स्टडी करायची आहे याला आपण बघून घेऊया आजच्या या सेशनमध्ये. सो व्हीबीटीचा ऑलरेडी पार्ट म्हणजे क्लास 12 साठी लागणारा जो व्हिडिओ आहे किंवा त्याचं जे सेशन आहे ते मी ऑलरेडी अनअकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती घेतलेलं आहे. सोबतच क्लास 11 साठी व्हीबीटी कशा वेळेने दिलेली आहे ते देखील आज आपण डिस्कस करून घेणार आहोत. चलो, सो विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण सेशनला सुरुवात करूया. सो बिफोर स्टार्टिंग अ सेशन बच्चा पार्टी बघा, जागे व्हा महाराष्ट्र, तयारी करा महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षांसाठी अनअकॅडमीसह. सो अनअकॅडमी देतोय तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन फ्लॅट 10% ऑफ मध्ये. येस बच्चा पार्टी, फ्लॅट 10% ऑफ मिळतोय. सो या सबस्क्रिप्शनचा नक्कीच फायदा घ्या. त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, तो कोड यूज करायचा आहे GM सर लाईव्ह. ओके, कोड काय यूज करायचा आहे, GM सर लाईव्ह हा कोड तुम्हाला यूज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन वरती फ्लॅट 10% ऑफ मिळणार आहे. त्यासोबतच तुम्हाला ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्ही कशा वेळी माझे फ्री लेक्चर्स बघू शकतात याचा देखील गायडन्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये करणार आहे. सो चल तर आपण सेशनला सुरुवात करूया. सो माय क्लासमध्ये बच्चा पार्टी स्वागत आहे तुमचं. मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं क्लास 11च्या या सेशनमध्ये. आणि या सेशन मध्ये आज आपण डिस्कस करतोय दॅट इज नथिंग बट अ केमिकल बॉन्डिंग या चॅप्टर मध्ये आलेली व्हॅलन्स बँड थेरी, ज्याला आपण व्हीबीटी म्हणत असतो. चल, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण व्हीबीटी म्हणजे काय ते समजून घेऊया. ओके, सो अगदी जळामुळापासून बघायचं झालं तर व्हीबीटी म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थेरी. येस, इट्स अ व्हॅलन्स बॉन्ड थेरी असते बाळांनो. आणि इन ऑर्डर टू एक्सप्लेन द कोव्हॅलंट बॉन्डिंग, येस आपल्याला माहिती आहे की बॉन्डच्या टाइप मध्ये एक बॉन्ड असतो तो म्हणजे कोव्हॅलंट. हा जो कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे ही हिटलर आणि लंडन असे दोन सायंटिस्ट होते. हे कोव्हॅलंट बॉन्डिंग एक्सप्लेन करण्यासाठी हिटलर आणि लंडन या दोन सायंटिस्टने डेव्हलप केली होती ती व्हॅलन्स बॉन्ड थेरी ऑन द बेसिस ऑफ वेव्ह मेकॅनिक्स. येस, वेव्ह मेकॅनिक्सच्या बेसिसवरती ही थेरी एक्सप्लेन केली गेली होती. त्यानंतर दिस थेरी वॉज फर्दर एक्सटेंडेड बाय द पॉलिंग अँड सॉल्टर. पॉलिंग आणि सॉल्टर यांनी थोडंसं तिला पुढे परत अजून एक्सटेंड केलं होतं. सो कशी होती व्हीबीटी, कुठून सुरुवात झाली होती व्हीबीटीची ते हे जर बघितलं आपण, आहे की नाही. चला आता काही व्हीबीटीचे पॉस्ट्युलेट समजून घेऊया की व्हीबीटी कशाच्या बेसिसवरती आधारित आहे, हिचा मूळ पाया काय आहे की ज्याच्यामुळे ही व्हीबीटी आपल्याला एवढी पुढे इन डिटेल स्टडी करायला येते. सो फर्स्ट ऑफ ऑल द पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हीबीटी समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांना व्हीबीटीचे पॉस्ट्युलेट्स क्लिअर झाले ते व्हीबीटी शेवटपर्यंत म्हणजे 11th ॲज वेल ॲज 12th दोघांमध्ये चांगल्या वेळेने प्रिपरेशन करू शकता. चल, पॉस्ट्युलेट्स काय काय आहे ते समजून घ्या. इन डिटेल मी तुम्हाला संपूर्ण पॉस्ट्युलेट्स एक्सप्लेन करणार आहे. सो फोकस करा व्यवस्थित. अ कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म व्हेन अ हाफ फिल्ड व्हॅलन्स ऑर्बिटल ऑफ वन ॲटम ओव्हरलॅप विथ द हाफ फिल्ड व्हॅलन्स ऑर्बिटल ऑफ द अनदर ॲटम. इट मीन्स आता याचा मिनिंग काय होतो की कोव्हॅलंट बॉन्ड अकॉर्डिंग टू द व्हीबीटी कोव्हॅलंट बॉन्ड कधी फॉर्म होतो, जर माझ्याकडे दोन ॲटम्स आहेत. बघा, एक ॲटम आहे हा, येस ए नाव देऊया आपण याला, आणि माझ्याकडे दुसरा ॲटम आहे बी, आहे की नाही. जर या एका ॲटम कडे एकच इलेक्ट्रॉन आहे असा आणि दुसऱ्या ॲटम कडे पण एक इलेक्ट्रॉन आहे असा, म्हणजे थोडक्यात एका ऑर्बिटल मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. लक्षात ठेवा, वन ऑर्बिटल, व्हॉट इज ऑर्बिटल वगैरे ते देखील आपण पुढे बघणार आहोत. सो वन ऑर्बिटल हॅव्हिंग अ मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. पण जर माझ्याकडे दोन असे ॲटम्स आहेत की ज्यांच्या ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे पूर्णपणे ऑर्बिटल्स भरलेल्याच नाही. ऑर्बिटल्स कुठून येतात, कशा येतात, कोणत्या ऑर्बिटल्स असतात हे देखील मी पॉस्ट्युलेट्स मध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. सो इथल्या पॉइंट साठी फक्त एवढंच लक्षात ठेवा की एका ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. सो सिमिलरली इथे माझ्याकडे दोन अशा वेगवेगळ्या ॲटम्सच्या 2 ऑर्बिटल्स आहेत. बी ॲटमची ही ऑर्बिटल आहे,
ए ॲटमची ही ऑर्बिटल आहे आणि दोघं हाफ फिल्ड आहे. हाफ फिल्ड आहे म्हणजे काय, दोघांमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे. आता इथे पेअर्ड नाही, जोडी नाही, म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. ओके, अनपेअर्ड, जोडी नसलेले. मग कोव्हॅलंट बॉन्ड कधी फॉर्म होतो? इट इज फॉर्म व्हेन अ हाफ फिल्ड और व्हॅलन्स ऑर्बिटल ऑफ वन ॲटम, एका ॲटमची हाफ फिल्ड व्हॅलन्स ऑर्बिटल ओव्हरलॅप विथ द हाफ फिल्ड व्हॅलन्स ऑर्बिटल ऑफ द अनदर ॲटम. दुसऱ्या ॲटमच्या हाफ फिल्ड व्हॅलन्स ऑर्बिटल सोबत एकमेकांसोबत ओव्हरलॅप झाले. ह्या ओव्हरलॅप झाल्या म्हणजे कशा, ह्या दोघं सेपरेट सेपरेट एकमेकांवरती ओव्हरलॅप झाल्या. सो दिस इज कॉल्ड ओव्हरलॅप. ज्यावेळेस ह्या ओव्हरलॅप होणार तर त्यावेळेस कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो. ओके, कोव्हॅलंट बॉन्ड कधी फॉर्म होतो हे क्लिअर झालं असावं तुम्हाला. पुढे जाऊया नेक्स्ट पॉस्ट्युलेट कडे. पॉस्ट्युलेट काय सांगतो? सेकंड, द इलेक्ट्रॉन इन द हाफ फिल्ड व्हॅलन्स ऑर्बिटल मस्ट हॅव द अपोजिट स्पिन. ओके, सो व्हॉट इज द अपोजिट स्पिन? बघा, आपण पहिल्या पॉस्ट्युलेट मध्ये मी तुम्हाला दोन ॲटम्स काढून दिले. सो याचा हा व्हॅलन्स हा झाला त्याचा हाफ फिल्ड ऑर्बिटल, ही झाली याची हाफ फिल्ड ऑर्बिटल. आणि या हाफ फिल्ड ऑर्बिटल मध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे बघा तुम्हाला व्यवस्थित असे दिसतात. एक अपवर्ड डायरेक्शनने, एक डाऊनवर्ड डायरेक्शनने. म्हणजे एक क्लॉकवाईज असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज असेल. हे दोघं अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तरच ओव्हरलॅप होणार, तरच इथे बॉन्डिंग होणार, अदरवाईज होणार नाही. क्लिअर? सो दोघं असे उभे असतील तर बॉन्डिंग होणार नाही. जसं आपण म्हणतो ना, एक मेल असेल तर एक फिमेल असला पाहिजे. येस, एक मेल एक फिमेल असला पाहिजे, देन इट इज पॉसिबल. सिमिलर टू दॅट, इथे एक क्लॉकवाईज असेल म्हणजे एक क्लॉकवाईज असेल आणि एक अँटी क्लॉकवाईज असेल तरच बॉन्डिंग होणार. सो हे झालं व्हीबीटीचं सेकंड पॉस्ट्युलेट. इट मीन्स द इलेक्ट्रॉन इन द हाफ फिल्ड ऑर्बिटल और व्हॅलन्स ऑर्बिटल मस्ट हॅव अ अपोजिट स्पिन. येस, क्लॉकवाईज आणि अपोजिट स्पिन्स कोणकोणते असतात? तर एक असतो क्लॉकवाईज, तर दुसरा असतो अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज अशा त्यांचे दोन स्पिन असतात. थर्ड पॉस्ट्युलेट काय सांगतं? ड्युरिंग द बॉन्ड फॉर्मेशन द हाफ फिल्ड ऑर्बिटल ओव्हरलॅप अँड द अपोजिट स्पिन ऑफ द इलेक्ट्रॉन गेट न्यूट्रलाइज. ज्यावेळेस बॉन्ड फॉर्मेशन होईल तर हे हाफ फिल्ड ऑर्बिटल्स एकमेकांवरती ओव्हरलॅप करतील आणि जो इलेक्ट्रॉनचा जो अपोजिट स्पिन आहे तो न्यूट्रलाइज होऊन जाईल. म्हणजे दोघं इलेक्ट्रॉन्स, एक क्लॉकवाईज फिरतो एक अँटी क्लॉकवाईज, दोघं एकमेकांच्या कंबाईन मध्ये आले तर ते न्यूट्रलाइज होऊन जातील, कोणी कुठे फिरणार नाही. द इन्क्रीज इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीजेस द न्यूक्लियर रिपल्शन अँड एनर्जी रिलीज ड्युरिंग द ओव्हरलॅपिंग द ऑर्बिटल्स. आता हा सेंटेन्स लक्षात ठेवायचा. एनर्जी इज रिलीज ड्युरिंग द ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल. इट मीन्स, बाळांचं मिनिंग काय झालं की माझ्याकडे एक ॲटम आहे, त्याच्याकडे ए ही एक ऑर्बिटल आहे क्लॉकवाईज डायरेक्शनने, क्लॉकवाईज म्हणा अँटी क्लॉकवाईज म्हणा काही फरक पडत नाही. बी आहे ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आहे. ह्या दोघं ज्यावेळेस ओव्हरलॅप होतील तर हे दोघं स्पिन म्हणजे ही हाफ ऑर्बिटल अशा वेळेने ओव्हरलॅप झालेत ते एकमेकांवरती. यस, म्हणजे ही क्लॉकवाईज आणि ही अँटी क्लॉकवाईज एकमेकांना न्यूट्रलाइज करतील. द इन्क्रीज इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीजेस द न्यूक्लियर रिपल्शन. यस, आता यांच्यामध्ये काय होणार तर यांच्यामध्ये होणारं जे इलेक्ट्रॉनिक रिपल्शन आहे हे कमी होऊन जाणार. यस, आणि तिथे एनर्जी देखील कमी होणार. एनर्जी कमी झाल्यामुळे यांच्यामध्ये काय होणार आहे बाळांनो, इथे एनर्जी रिलीज होऊन जाणार. म्हणजे काय, आता असे काही जणांना प्रश्न पडला असेल की असं का होतंय सरची, किंवा काय पॉइंट आहे नेमका. समजा हे दोघं ॲटमचे हे दोन न्यूक्लियस आहे, एक्झॅक्टली न्यूक्लियस आहेत. सो काय सांगितलंय बघा, ड्युरिंग द बॉन्ड फॉर्मेशन द हाफ फिल्ड ऑर्बिटल्स ओव्हरलॅप द अपोजिट स्पिन, द इलेक्ट्रॉन गेट न्यूट्रलाइज. हा पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला की हे दोघं एकमेकांसोबत ओव्हरलॅप झालेत, हे न्यूट्रलाइज करून टाकतात एकमेकांना. सिमिलरली द इन्क्रीज इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आता इथे काय झालं रे, तर इथे बघा हा एकच इलेक्ट्रॉन होता, हा एक इलेक्ट्रॉन होता, पण हे जवळ जवळ आल्यामुळे इथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढली, म्हणजे इलेक्ट्रॉनचं प्रमाण वाढलं. तिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे डिक्रीज द न्यूक्लियर रिपल्शन. मग हे जे न्यूक्लियस होता ह्या ॲटमचा आणि ह्या ॲटमचा जो न्यूक्लियस होता, ऑब्विसली दोघं न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज असतात, न्यूक्लियस पॉझिटिव्हली चार्ज असतो. मग यांच्यामध्ये पण रिपल्शन व्हायला पाहिजे की नाही, पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळे इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज, इथे निगेटिव्हली चार्जचं प्रमाण वाढल्यामुळे या पॉझिटिव्ह मध्ये होणारं रिपल्शन कमी झालं. येस, अँड द एनर्जी रिलीज ड्युरिंग द ओव्हरलॅपिंग द ऑर्बिटल्स. मग इथे समजा याची 5 एनर्जी होती, याची 5 एनर्जी होती,
यस, सेपरेटली होते 5-5 एनर्जी होते, पण कंबाईन झाल्यामुळे या दोघांची मिळून एनर्जी राहिली फक्त 7. एनर्जी कमी झाली, स्टॅबिलाइज झाला. मग जी एक्स्ट्राची एनर्जी होती सर जी 3, मग 3 एक्स्ट्राची एनर्जी काय झाली तिथून रिलीज झाली. सो इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, म्हणून कुठलाही बॉन्ड फॉर्म होत असतो ते एनर्जी रिलीज होते, ओव्हरलॅपिंग मध्ये एनर्जी रिलीज होत जाते, कारण की दोघं ऍटम सेपरेटली अनस्टेबल आहे की नाही, आणि दोन ऍटम्स एकमेकांसोबत कंबाईन झाले की ते स्टॅबिलिटी अचीव्ह करत असतात. त्याच वेळी ते कंबाईन होतात की नाही. यस, आणि कंबाईन झाल्यामुळे स्टॅबिलिटी अचीव्ह झाली की थोडीशी एनर्जी त्याच्यातून रिलीज होऊन जाते, कारण की जेवढी कमी एनर्जी तेवढी स्टॅबिलिटी जास्त. सो तुम्हाला हे रिलेशन माहित असलं पाहिजे. एनर्जी अँड स्टॅबिलिटी, एनर्जी अँड स्टॅबिलिटी, दीज आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हे एकमेकांशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे जेवढी जास्त एनर्जी तेवढी कमी स्टॅबिलिटी, जेवढी कमी एनर्जी तेवढी जास्त स्टॅबिलिटी. ओके, चलो पुढे जाऊया. फोर्थ पोस्टुलेट आपल्याला सांगतो, ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप स्ट्रॉंगर द बॉन्ड फॉर्म. However, complete overlap of the orbital does not take place due to internuclear repulsion. म्हणजे काय, माझ्याकडे पहिला ऍटम होता ए, यस, त्याच्याकडे होता एक क्लॉकवाईज. दुसरा ऍटम होता माझ्याकडे बी, त्याच्याकडे होता एक इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. हे दोघं एकमेकांसोबत ओव्हरलॅप होतात. समजा हे पहिल्यांदा असे ओव्हरलॅप झाले बाळांनो, हा होता ए, यस, दुसऱ्याशी एकदम मायन्यूट क्वांटिटी मध्ये ओव्हरलॅप झाला बी, ठीक आहे ना, एकदम जवळ जवळ नाहीये, ते फक्त झालं म्हणून नावाला ओव्हरलॅप झालं. दुसऱ्या केसमध्ये काय झालं की पहिला ऑर्बिटल आहे आणि ही दुसरी ऑर्बिटल आहे, यस, ए अँड बी, हे एकदम प्रॉपर ओव्हरलॅप झाले, एकदम प्रॉपर ओव्हरलॅप झाले. तर काय सांगितलं जातं, ग्रेटर द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप, म्हणजे ओव्हरलॅप जेवढा चांगला होणार, थोडासा झाला तर बॉन्ड वीक, अजून चांगला झाला तर बॉन्ड स्ट्रॉंग, अजून चांगला झाला तर अजून बॉन्ड स्ट्रॉंग. सो जेवढा चांगला ओव्हरलॅप होणार तेवढा बॉन्ड फॉर्म होणारा हा स्ट्रॉंग असेल. म्हणजे या ओव्हरलॅपमुळे जो बॉन्ड फॉर्म झाला, दिस इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. हा बॉन्ड कसा असेल बाळांनो, एकदम स्ट्रॉंग असणार आहे. आणि हा बॉन्ड कसा असेल, वीक असेल. याच्या मागचं रिझन काय, इथे ओव्हरलॅप प्रॉपर नाही झाला, इथे ओव्हरलॅप प्रॉपर झाला. However, the complete overlap of orbital does not take place. मग काही जण म्हणतील सर चांगला म्हणजे पूर्ण ओव्हरलॅप करून टाका, मग पूर्ण ओव्हरलॅप नाही होत. जसं तुम्हाला इथे सांगायचंय बघा, मला ह्या दोन ऑर्बिटल्स आहेत, यांना एकत्र आणायचंय. मग मी कसं करणार, एकतर मी फक्त असं 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 ओव्हरलॅप होईल, किंवा बाळांनो असा ओव्हरलॅप होईल, किंवा असा ओव्हरलॅप होईल. यस, पूर्ण हा हात आणि हा हात एकमेकांमध्ये मिक्स होतील का, नाही होणार. आतमध्ये पूर्णच्या पूर्ण असं फिक्स नाही होणार. सो फक्त इथपर्यंतच ओव्हरलॅप होऊ शकतो, याच्या पुढे जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही, तर हा जो पम आहे माझा, हा जो हात आहे ते, हा आणि हा जो हात आहे, हे एकमेकांना अडचण करतात. सो पूर्ण प्रॉपर ओव्हरलॅप होणार नाही. सो सिमिलर टू दॅट, हे दोन ऍटम सुद्धा असे प्रॉपरली ओव्हरलॅप होणार नाही. का, तर हा जो न्यूक्लियस आहे आणि हे जे न्यूक्लियस आहे, दोघं पॉझिटिव्हली चार्ज असतात, हे एकमेकांना रिपल करतात. त्या केसमध्ये जास्त जवळ आले तर हे दोघे एकमेकांना काय करतात, रिपल्शन करत असतात. सो दॅट्स वाय यांच्यामध्ये पूर्ण ओव्हरलॅप होत नाही, लक्षात ठेवायचं. आणि जेवढा जास्त चांगला ओव्हरलॅप होणार तेवढा तो बॉन्ड स्ट्रॉंग असतो. नेक्स्ट, पोस्टुलेट्स ऑफ अ व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीचा फिफ्थ पोस्टुलेट काय आहे, इफ अ ॲटम पोजेसेस मोर दॅन वन अनपेड इलेक्ट्रॉन, जर एखाद्या ॲटम मध्ये एकापेक्षा जास्त अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, देन इट कॅन फॉर्म मोर दॅन वन बॉन्ड. बरोबर आहे. जर माझ्याकडे ऍटम सी हा ऍटम आहे आणि त्याच्याकडे मी जर असं म्हटलं की माझ्याकडे एक आणि अजून एक असे दोन दोन अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, ऑर्बिटल्स कशा असतात ते पुढे बघूयाच आपण, पण मग एक सिंपल, माझ्याकडे समजा दोन अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. सो द नंबर ऑफ बॉन्ड फॉर्म विल बी इक्वल टू द नंबर ऑफ हाफ फिल्ड ऑर्बिटल इन द व्हॅलेन्स शेल. दॅट इज नथिंग बट द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. म्हणजे काय होतं, जर याच्याकडे दोन अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे सिंगल सिंगल वाले इलेक्ट्रॉन आहे, ज्याला आपण अनपेड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणू शकतो, तर हा दोन बॉन्ड फॉर्म करेल. म्हणजे हा इलेक्ट्रॉन ओव्हरलॅप होईल दुसऱ्या ॲटॉमिक ऑर्बिटल सोबत आणि हा इलेक्ट्रॉन ओव्हरलॅप होईल दुसऱ्या ॲटॉमिक ऑर्बिटल सोबत. म्हणजे इथे टोटल किती बॉन्ड फॉर्म झाले, दोन बॉन्ड फॉर्म झाले.
सो जेवढे सिंगल इलेक्ट्रॉन्स एखाद्या ऍटमच्या व्हॅलेन्स शेल मध्ये प्रेझेंट आहेत तेवढा तो काय फॉर्म करू शकतो, बॉन्डिंग फॉर्म करू शकतो, तेवढा तो ओव्हरलॅप दाखवू शकतो। ऑब्विसली जर मला एकच हात राहिला असता तर मी कोणा दुसऱ्यासोबत एकदाच ओव्हरलॅप केला असता। माझ्याकडे दोन दोन हात आहे, मी दोन साइडने ओव्हरलॅप करू शकतो। यदा कदाचित मला तिसरा हात असता तर मी तिसरा ओव्हरलॅप केला असता, चौथा हात असता तर चौथा ओव्हरलॅप केला असता। सिमिलरली हात म्हणजे सिंगल अनपेड इलेक्ट्रॉन, जेवढा एक एक इलेक्ट्रॉन जेवढा असेल तेवढी बॉन्डिंग करायची, ओके, सिंगल इलेक्ट्रॉन साठी। नेक्स्ट, काही जणांच्या मनामध्ये प्रश्न पण पडतो की सर जी हे दोघं सिंगल सिंगल आहेत, मग दोघं एकमेकांसोबत बॉन्डिंग करून घ्या, असा पण येत असेल की नाही प्रश्न, की दोघं एकाच मध्ये आहेत सो तिथेच बॉन्डिंग करून घ्या। सो असं होत नाही, ओके। एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी हे दोघं सेपरेट सेपरेट असतील। जर मी हे व्यवस्थित एकत्रच करून ठेवले तर माझी एनर्जी दुसऱ्यासोबत शेअरच होणार नाही, की नाही। सो एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी काम करणं पण पॉसिबल होणार नाही ना। सिंपल आहे, माझे दोन्ही एकत्र झाले तर मी कसं काय काम करू, नाही करू शकत। स्टॅबिलिटी मिळते का, किती वेळ मी असं बसू शकतो, नाही बसू शकत। सो दोघं सेपरेटच पाहिजे, ऑदर सोबतच बॉन्डिंग पाहिजे। लाईक दिस त्यांचं पण तसंच असतं। पुढे जाऊया। सिक्स्थ, द डिस्टन्स at which the attractive and repulsive force balance each other is in equilibrium distance between the nuclei of the bonded atom. At this distance, the total energy of the bonded atom is minimum and stability is a maximum. What is the meaning of this big sentence? The distance at which the attractive and repulsive force balance each other is the equilibrium distance between the nuclei of the bonded atom. It means, बघा काय सांगितलंय, ज्यावेळेस एक atomic orbital with a single electron is overlap with the other atomic orbital with a single electron, यांचा ज्यावेळेस ओव्हरलॅप होतो बाळांनो, तर ओव्हरलॅप होत असताना, यस दिस इज ए अँड दिस इज बी, हा ओव्हरलॅप होत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की यांच्यामधलं जे डिस्टन्स असतो ओव्हरलॅपचं, यस यांच्यामधलं जे डिस्टन्स असतो ओव्हरलॅपचं, इट इज अ इक्विलिब्रियम डिस्टन्स। इक्विलिब्रियम डिस्टन्स, व्हॉट इज इक्विलिब्रियम? हा इक्विलिब्रियम कोणामध्ये एक्झिस्ट करतो? इक्विलिब्रियम म्हणजे बॅलन्स करतोय, तो कशाला बॅलन्स करतोय? इट इज अ इक्विलिब्रियम बिटवीन द अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्स। अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह फोर्सला तो बॅलन्स करतोय। फोर्स बॅलन्स ईच अदर, इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियाय ऑफ अ बॉन्डेड ॲटम। म्हणजे काय रे, तर याचा न्यूक्लियस आणि याचा न्यूक्लियस यांच्यामध्ये असलेला रिपल्सिव्ह फोर्स आणि यांची मध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि न्यूक्लियस आहे यांच्यामध्ये, आता हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह, म्हणजे यांच्यामध्ये होणार ते अट्रॅक्टिव्ह फोर्स, या दोघांमध्ये होणार तो अट्रॅक्टिव्ह फोर्स, आहे की नाही, इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस। बट हा न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस यांच्यामध्ये कोणता फोर्स असेल? रिपल्सिव्ह फोर्स असेल। सिमिलरली मग हा जो इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स असतं, म्हणजे हे जे दोघं एकमेकांना ओव्हरलॅप करतात, तर ओव्हरलॅप फक्त एवढ्याच डिस्टन्सला होतं की ज्या डिस्टन्स मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स दोघं एकमेकांना बॅलन्स करतील, ओके। अट्रॅक्टिव्ह फोर्स पण जास्त नाही झाला पाहिजे, रिपल्सिव्ह फोर्स पण जास्त नाही झाला पाहिजे। नेक्स्ट, ऍट दिस डिस्टन्स द टोटल एनर्जी ऑफ द बॉन्डेड ॲटम इज मिनिमम। मग या डिस्टन्सला हा जो बॉन्डेड ॲटम्स असतात, म्हणजे हे दोघं एकमेकांना बॉन्डेड झालेले ॲटम्स आहेत, यांची जी एनर्जी असते ती असते मिनिमम। मी पहिलेच सांगितलं कमीत कमी एनर्जी असते म्हणून ते स्टेबिलाइज होतात, मिनिमम। अँड द स्टॅबिलिटी इज मॅक्झिमम। त्यांची स्टॅबिलिटी कशी असते रे बाळांनो? मॅक्झिमम स्टॅबिलिटी दाखवत असतात ते, ओके, मॅक्झिमम स्टॅबिलिटी दाखवत असतात। स्टॅबिलिटी इज मॅक्झिमम, येस, गॉट इट, क्लिअर? आय थिंक तुम्हाला सगळे पॉइंट्स क्लिअर होत असतील। चला पुढच्या पोस्टुलेट कडे जाऊया आपण। The electron which are paired in the valence shell cannot be participate in the bond formation. म्हणजे काय? जर एखाद्या ॲटम मध्ये ऑलरेडी काही पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, ओके, ऑलरेडी पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, किंवा व्हॅलेन्स शेल मध्ये जो बॉन्डिंग मध्ये पार्ट घेणाऱ्या ज्या ऑर्बिटल्स आहेत, म्हणजे ज्या शेल्स आहेत, त्यांच्यामध्ये ऑलरेडी पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, तर ते बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही। म्हणजे कसं, आहे की नाही? एका घरामध्ये दोन भाऊ राहतात, एका भावाचं लग्न झालेलं आहे आणि दुसऱ्या भावाचं लग्न बाकी, तर बॉन्डिंग मध्ये पार्ट कोण घेणार? लग्नामध्ये भाग कोण घेणार? जास्त लग्न कोणाचं होणार? तो जो अनपेड आहे त्याचंच होणार ना।
म्हणजे फक्त हाच बॉन्डिंग मध्ये भाग घेईल. जो ऑलरेडी पेअर्ड आहे, ज्याचं ऑलरेडी झालेलं आहे लग्न, जो ऑलरेडी स्वतःच्याच इलेक्ट्रॉन सोबत पेअर्ड आहे किंवा त्यांनी काय जे उद्योग केले तो पेअर्ड आहे, तो बॉन्डिंग मध्ये भाग घेणार नाही. ओके, तो बॉन्डिंग मध्ये भाग घेणार नाही. फॉर एक्झाम्पल, आता काही जणांना एक्झाम्पल्स देऊन मी क्लिअर करतो की नेमकं कसं असणार आहे. कार्बन ऍटॉमिक नंबर 6 आहे. येस, मग कार्बन ऍटॉमिक नंबर 6 असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतो 1s2 2s2 आणि 2p. याच्या जर आपण ब्लॉक डायग्राम ड्रॉ केली तर आपलं असं लक्षात येईल की 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, 2s मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन आहे आणि 2p ची ऑर्बिटल्स ड्रॉ केले बाळांनो तर px py pz हा असणार आहे 2s आणि हा असणार आहे 1s. सो 2p मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 आणि 2. मग तुमच्या असं लक्षात येईल की काय होणार की सरजी याच्याकडे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसत आहेत. ऑर्बिटल्स अशाच भरल्या जातात, माहिती आहे ना सगळ्यांना. यस, जर माझ्याकडे 4 इलेक्ट्रॉन्स असेल तर मी कशा भरणार, 1 2 3 आणि 4 अशा ऑर्बिटल्स भरणार. ओके, सो आणि किती अनपेअर्ड शिल्लक राहिले, 2. अशाच भरल्या जातात. सो सिमिलरली माझ्याकडे 2 आहे तर मी किती भरले, 1 आणि 2. आता तुम्हाला इथे किती अनपेअर्ड दिसत आहेत, ऑब्विसली 2 दिसत आहेत. मग तुम्ही म्हणणार सर याच्यात 2 ऑर्बिटल्स 2 दुसऱ्या ऍटमच्या ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅप करणार आणि बॉन्डिंग फॉर्म करणार. गॉट इट? इथपर्यंत तुम्ही एकदम क्लिअर आहात, नो इश्यू. पुढे बघूया याच्यात ट्विस्ट काय येतो. जे पेअर्ड आहेत ते बॉन्डिंग मध्ये भाग नाही घेणार. मग तुम्हाला इथे पेअर्ड कुठे कुठे दिसत आहेत, तर 1s मध्ये पेअर्ड दिसतोय आणि 2s मध्ये पेअर्ड दिसतोय. सर हा तर भाग नाही घ्यायला पाहिजे. बट बाळांनो बघितलं व्यवस्थित तर ही 1s आहे, ही 2s आहे. 2s किंवा 2 ही तुमची व्हॅलेन्स शेल आहे. मग 2 मधले सगळे इलेक्ट्रॉन्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन झाले. मग ते स्वतःमध्ये काही ऍडजस्टमेंट करतात का की जास्तीत जास्त पेअर्डिंग झाली पाहिजे, बघूया आपण. सो 1s तर व्हॅलेन्स नाही, मग तो ऑलरेडी पेअर्ड आहे. मग जो पेअर्ड आहे बाळांनो तो बॉन्डिंग मध्ये भाग घेणार नाही. किंवा हा 2s पण पेअर्ड दिसतोय, मग हा बॉन्डिंग मध्ये भाग घेतो की नाही त्याला पण कंडिशन आहे, बघूया. However, if an atom, if there is a one or more vacant orbital is present, बघा काय सांगितलं, जर एखाद्या ऍटम मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त व्हॅकंट रिकाम्या एम्प्टी ऑर्बिटल्स प्रेझेंट असतील तर then these electrons can be unpaired. मग त्यावेळेस त्याचे जे इलेक्ट्रॉन्स असतात जे पेअर्ड झालेले असतात ते परत अनपेअर्ड होऊ शकतात अँड पार्टिसिपेट इन अ बॉन्ड फॉर्मेशन, आणि बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पार्टिसिपेट करतात. फक्त कंडिशन एक आहे की प्रोव्हाइडेड एनर्जी ऑफ द फील्ड अँड अ व्हॅकंट ऑर्बिटल डिफरंट स्लाइडली फ्रॉम द इच अदर. फक्त कंडिशन एक आहे की ही जी फील्ड ऑर्बिटल होती ऑलरेडी ही आणि जी व्हॅकंट ऑर्बिटल होती बाळांनो, फील्ड आणि व्हॅकंट ऑर्बिटल मध्ये एनर्जी डिफरन्स नसला पाहिजे. म्हणजे जवळपास सेम एनर्जीच्या त्या असल्या पाहिजे तरच फील्डवाला एमडी करून परत बाकीच्या सोबत बॉन्डिंग करण्याची टेंडन्सी दाखवू शकतो. सो मग आता या केस मध्ये काय होणार की हा जो पेअर्ड वाला आहे हा एक इलेक्ट्रॉन शिफ्ट करून घेईल पीझेड मध्ये आणि नवीन ऍटॉमिक ऑर्बिटल्सचे ब्लॉक डायग्राम ड्रॉ करावा लागेल आपल्याला. दिस इज नथिंग बट 1s. आता 2s मध्ये किती राहिला बाळांनो, 1. दिस इज 2s आणि इकडे राहिला तुमचा 2p मध्ये सिंगल सिंगल अँड सिंगल. यस, मग आता या केस मध्ये तुमचं लक्षात येईल की 1s तर पेअर्ड आहे, झालंय त्याचं लग्न सगळ्यात मोठं आहे, जाऊ द्या. सो 2s मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि 2p मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहे. गॉट इट? सो 2s मध्ये 1 इलेक्ट्रॉन, 2p मध्ये 3 इलेक्ट्रॉन. सो टोटल अनपेड इलेक्ट्रॉन 4. आता 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहे. आता हा किती इलेक्ट्रॉन सोबत बॉन्ड होईल, याच्या सारखेच सेम एनर्जी वाले 4 शोधल. सेम एनर्जी नाही म्हणू शकत पण मग 4 शोधतो बाकीचे आणि हे 4ही एकमेकांसोबत ओव्हरलॅप दाखवतील आणि बॉन्ड फॉर्म करतील कोव्हॅलंट. तर प्रत्येक वेळेस कोव्हॅलंटच बॉन्ड फॉर्म होईल का ते पण पुढे बघूया. यस, चल. सो पॉस्ट्युलेट, पुढच्या पॉस्ट्युलेट कडे जाऊया. पॉस्ट्युलेट नंबर 8. During the bond formation, the s orbital, which is spherical, can be overlapped in any direction. It means, तुम्ही असं म्हणू शकतात की हायड्रोजन ऍटॉमिक नंबर 1 आहे सरजी, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 1s1. सो याची जर ब्लॉक डायग्राम ड्रॉ केली तर याच्या एक s एकच आहे. मग याच्याकडे कोणती व्हॅलेन्स शेल आहे, व्हॅलेन्स ऑर्बिटल आहे s आणि s या ऑर्बिटलचा जो शेप असतो तो असतो स्पेरिकल आणि स्पेरिकलला कुठलाही ऍक्सिस नाहीये इथे. सो तो कुठल्याही डायरेक्शनने ओव्हरलॅप करू शकतो. यस,
त्याला असं वाटलं की मला या डायरेक्शनने ओव्हरलॅप करायचं, तो तिकडून करेल, इकडून वाटला इकडून करेल, इकडून वाटला इकडून करेल, इकडनं वाटला इकडनं करेल. सो तो एनी डायरेक्शनने ओव्हरलॅप करू शकतो, कारण की त्याच्यामध्ये एक सिंगल आहे. तो तुम्ही स्पेरिकल मध्ये कुठूनही हात घातला बाळांनो सेमच डिस्टन्स मिळणार ना त्या इलेक्ट्रॉनला अचीव्ह करण्यासाठी. ऑब्विसली तो जो इलेक्ट्रॉन आहे तो सगळ्या बाजूनी सारखा आहे. इट मीन्स तो स्पेरिकल शेप मध्ये ऑर्बिटल्स आहे, तो ओव्हरलॅप करायला कुठेही जाऊ शकतो, कोणत्याही डायरेक्शनने ओव्हरलॅप करेल दुसऱ्यासोबत. द पी ऑर्बिटल कॅन ओव्हरलॅप ओनली एक्स, वाय अँड झेड डायरेक्शन. आता ही जी पी ऑर्बिटल्स आहे, आपण आत्ताच बघितलं पी ऑर्बिटल्स कार्बन साठी, हे की नाही. सो ही पी ऑर्बिटल असते, या पी ऑर्बिटल मध्ये अशा 3 ऑर्बिटल्स असतात, पी वाय, पी एक्स आणि पी झेड. सो प्रत्येकामध्ये एक एक इलेक्ट्रॉन असतो. मग यांना जो ओव्हरलॅप करायचा असेल तर इथे पी एक्स लिहिलाय. मग पी एक्स म्हणजे कोणता ऍक्सिस? एक्स ऍक्सिस. मग ही ऑर्बिटल एक्स ऍक्सिस वरती अशी डंबेल शेप मध्ये असते, हिचा शेप असा डंबेल असतो. मग हिला जो ओव्हरलॅप करायचा असेल तर ही फक्त अशी आडवीच ओव्हरलॅप करू शकते, असं नाही असं नाही असं नाही असं नाही. येस. मग हिच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे समज, मग हा एक इलेक्ट्रॉन फक्त एक्स ऍक्सिस मध्येच ओव्हरलॅप करणार, म्हणजे दुसरा पण त्याला एक्स ऍक्सिस मध्ये भेटला तर ओव्हरलॅप होणार. मग तुम्ही म्हणणार सर जी माझ्याकडे जर समजा दुसरा असा असेल तर नाही होणार ओव्हरलॅप. हा एक्स आहे तो असा आहे, असं कसं काय ओव्हरलॅप होईल? होऊच शकत नाही. त्याला एक्स ला ओव्हरलॅप करण्यासाठी एक तर स्पेरिकल पाहिजे, कारण की जो कुठल्याही डायरेक्शनने ओव्हरलॅप करतो, किंवा त्याच्यासारखाच दुसरा पाहिजे. गॉट इट? तसंच हा झाला, मग हा कोणता ऍक्सिस झाला? हा झेड ऍक्सिस झाला. सिमिलरली हा एक्स ऍक्सिस झाला. आणि पी वाय ऍक्सिसचा विचार करायचा झाला बाळांनो, तो वाय ऍक्सिस असा असतो तुमचा, आणि या वाय ऍक्सिस वरती जर ऑर्बिटल काढली तर अशा वेळी येणार, दिस इज युअर पी वाय. आता ही पी वाय वाली पीझेड सोबत ओव्हरलॅप नाही करू शकत, पीझेड वाली याच्यासोबत ओव्हरलॅप नाही करू शकत. का? तर प्रॉपर ओरिएंटेशन नाहीये. सो एक्स वाला एक्स सोबत, झेड वाला झेड सोबत, वाय वाला वाय सोबत. आणि यस जो स्पेरिकल आहे तो कोणासोबत आहे? त्याला तर काहीच घेणं देणं नाही, त्याला सगळ्या साईडने सगळ्या जागा मोकळ्या आहेत. सिमिलरली डी मध्ये गेलात बाळांनो, तर डीच्या ज्या ऑर्बिटल्स आहेत, टोटल 5 ऑर्बिटल्स असतात, त्या त्यांच्या प्रॉपर ऍक्सिसने रोटेट ओव्हरलॅप दाखवतात. तसंच एफ आहे, तर एफच्या टोटल 7 ऑर्बिटल्स असतात, ते त्यांच्या वेळेने ओव्हरलॅप दाखवतील त्यांच्या डायरेक्शन नुसार. सो इथे एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट क्रिएट होतं, दस द कोव्हॅलंट बॉन्ड इज अ डायरेक्शनल इन नेचर. हा जो कोव्हॅलंट बॉन्ड असतो हा नेचर मध्ये डायरेक्शनल असतो. आता तुम्हाला लक्षात आलं असेल डायरेक्शनल काय? प्रत्येक ऑर्बिटल एका स्पेसिफिक डायरेक्शनने ओव्हरलॅप करते. फॉरगेट अबाउट द यस, यसचा विचार सोडला तर, कारण की यस स्पेरिकल आहे, ती कोणत्याही डायरेक्शनने करते. पण बाकीच्या ऑर्बिटल्स तर डायरेक्शनल आहेत ना, त्यामुळे जो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो हा प्रॉपर ओव्हरलॅपने फॉर्म होत असतो. आणि प्रॉपर ओव्हरलॅपने फॉर्म होतो याचा अर्थ काय झाला? तो डायरेक्शनल आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर डायरेक्शननेच तो फॉर्म होऊ शकतो. मग जर मी तुम्हाला सांगायचं झालं, समजा ही पी ऑर्बिटल आणि एस ऑर्बिटलचा ओव्हरलॅप झाला तर इथे होऊ शकतो. या दोघांचा करायचा झाला तर इथे होऊ शकतो, कारण की यस तर कोणत्याही डायरेक्शनने ओव्हरलॅप दाखवते ना. यस ओव्हरलॅप करू शकते लाईक दिस, अशा वेळी ओव्हरलॅप होणार आहे. गॉट इट? सो दिस इज नथिंग बट अ पॉस्ट्युलेट्स. आता काही एक्झाम्पल्स घेऊन देखील आपण पॉस्ट्युलेट्स शिकून घेणार की कशा वेळेने ऍक्च्युअली व्हीबीटी वर्क करत असते. एखादा मॉलिक्यूलचे एक्झाम्पल्स घेऊ का? सगळे एक्झाम्पल्स घेऊन त्याचे लिमिटेशन्स हे देखील आपण बघणार आहोत. बिफोर टेकिंग दॅट एक्झाम्पल्स, अॅक्युमेन बॅच अँड सिमिलरली पारंगत बॅच, अशा 2 बॅच तुमच्यासाठी. पारंगत बॅचची डिलिव्हरी आहे मराठीमध्ये, जसं मी तुमच्याशी आता डिस्कस करतोय सिमिलर टू दॅट, HSC क्लास 11 साठी. आणि ही फुल सिलेबस बॅच आहे. सो याचा नक्कीच बेनिफिट घ्या. यामध्ये गजानन नवताले सर, सुनील कावळे सर, दिगंबर माळी सर आणि गुणवंत माळी सर. गुणवंत माळी सरांना तुम्ही ओळखतच असाल, है की नाही? सो हे सगळे शिक्षक तुमच्यासाठी आहेत पारंगत बॅच मध्ये. सो या बॅचचा फायदा घ्या. जर तुम्ही HSC 11चं सबस्क्रिप्शन घेतायत तर तुम्हाला 12चं सबस्क्रिप्शन देखील तिथे फ्री ऑफ कॉस्ट मिळते. सो नक्कीच बच्चा बायडियाचा बेनिफिट घ्या आणि आत्ताच पारंगत बॅचला इनरोल करून टाका. एकदम मस्त सुंदरशी बॅच आहे, इन डिटेल मराठीमध्ये तुमच्यासाठी एक्सप्लेनेशन आहे आणि खूपच बेनिफिट आहे. चल आपण आता पुढच्या पॉइंटकडे जाऊया. सो स्टुडंट्स, तुम्ही बॅचेस तर बघितल्या कुठल्या बॅचेस आहेत, त्यासोबतच तुम्ही माझे फ्री लेक्चर्स देखील अटेंड करू शकता. कशा वेळी तुम्ही माझे फ्री लेक्चर्स अटेंड करू शकतात बघा. तुम्हाला जर स्पेशल क्लासेस बघायचे आहेत अनअकॅडमीवरती, दॅट इज ॲब्सोल्युटली फ्री, तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे? तर फर्स्ट ऑफ ऑल अनअकॅडमीचं लर्निंग ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. सो ते तुम्ही इन्स्टॉल केलं
की त्यानंतर तुम्हाला इथे गेट स्टार्टेड वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बाळांनो इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. सो व्हॉट एव्हर बी इट इज युअर मोबाईल नंबर, तो तुम्ही तिथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP व्हेरिफिकेशनसाठी तो OTP तुम्हाला इथे टाकायचा असणार आहे. ओके, नेक्स्ट तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. सो यू कॅन पुट युअर हिअर फुल नेम, व्हॉट एव्हर बी इट इज, तुमचं पूर्ण नाव जे काय असेल बाळांनो, जसं माझं नाव आहे गुणवंत माळी, तसं तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे. सिमिलरली तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस टाकू शकतात आणि तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. वेदर तुम्ही महाराष्ट्रापासून बिलॉंग करताय तर महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आणि कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला विचारतील ते व्हॉट आर युअर गोल फॉर प्रिपेअरिंग. तुम्ही काय कसल्यासाठी प्रिपरेशन करताय? तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहात की तुम्ही क्लास 6 to 12 साठी प्रिपरेशन करताय? जर तुम्ही क्लास 6 to 12 साठी प्रिपरेशन करत असाल तर क्लास 2 6 12 सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा क्लास सिलेक्ट करायचा असेल. मग तुम्ही जर 11वीला असाल तर HSC क्लास 11 सिलेक्ट करायचं आणि जर तुम्ही 12वीला असाल तर HSC क्लास C, ओके, क्लास 12 सिलेक्ट करायचं. तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज विचारली जाते. जर तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला इथे एक एक्स्ट्रा ऑप्शन बघायला मिळतो, दॅट इज नथिंग बट मराठी, आणि त्या मराठीवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते कोड विचारतील. जो कोड असणार आहे बाळांनो लक्षात ठेवायचा आहे, कोड जिथेही विचारतील तिथे कोड टाकायचा आहे GM सर लाईव्ह. ओके, तुम्ही जर माझा कोड टाकता आहात GM सर लाईव्ह तर तुम्हाला माझे सगळे फ्री लेक्चर्स ऑटोमॅटिकली बघायला मिळणार आहे, अगदी फ्रीमध्ये आणि फ्रीमध्ये. सो नक्कीच GM सर लाईव्ह वरती क्लिक करायचं. सो कोड अप्लाय करायचा, कोड चुकवायचा नाही. ओके, सो अशा वेळी तुम्ही माझे फ्री लेक्चर्स बघू शकता. चला आपण आता पुढे जाऊया. सो आपण आता पॉस्ट्युलेट्स बघितले. नेमकं आता बघून घेऊया की हा ओव्हरलॅप होतो कसा, ऍटम्स कंबाईन कसे होतात, कोणता ऍटम्स कोणासोबत कंबाईन होतो. चल, सो आपल्याकडे टॉपिक होता बाळांनो, दॅट इज नथिंग बट ओव्हरलॅप. सो ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स कसे होतं? द ऑर्बिटल्स होल्डिंग द इलेक्ट्रॉन व्हॅरी इन अ शेप. ऑब्विसली आपण आताच बघितलं एनर्जी अँड द सिमेट्री. सो द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप डिपेंड अपॉन द शेप अँड साइज ऑफ द ऑर्बिटल. आपण काय बघितलं आता की जे ऑर्बिटल्स होतात की समजा आपण S ऑर्बिटल घेतलं विच इज स्फेरिकल इन अ शेप, जी Px ऑर्बिटल घेतली विच इज अलॉंग x ऍक्सिस, आपण जी दुसरी ऑर्बिटल घेतली Z विच इज अलॉंग द Z ऍक्सिस, S विच इज अलॉंग द Z ऍक्सिस, दिस इज अलॉंग द x ऍक्सिस, आणि अजून एक ऑर्बिटल घेतली विच इज अलॉंग द P ऍक्सिस, सॉरी Y ऍक्सिस, सो विच इज अलॉंग द Y ऍक्सिस. सो अशा वेगवेगळ्या ऑर्बिटल्स होत्यात, यांचा शेप डिफरंट आहे. शेप डिफरंट असेल याचा अर्थ काय रे बाळांनो, तर यांची एनर्जी देखील डिफरंट असते. सो एनर्जी तर वेगळीच आहे, शेप पण वेगळा आहे, सोबतच यांची जी सिमेट्री आहे दिस इज ऑल्सो डिफरंट. सो द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप डिपेंड ऑन द शेप साइज ऑफ द ऑर्बिटल. आता यांचा जो ओव्हरलॅप होणार आहे हा डिपेंड करतो त्यांचा शेप कोणता आहे आणि त्यांची साइज कशी. ऑलरेडी आपण काय डिस्कस केलंय की ऑर्बिटल्स ज्यावेळेस ओव्हरलॅप होतात, जेवढा चांगला ओव्हरलॅप होणार तेवढा तो बॉन्ड स्ट्रॉंग असणार आहे. कसं काय बॉन्ड स्ट्रॉंग आहे तर बघा, जर ओव्हरलॅप एवढासा झाला तर माझा हा न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस या दोघांकडे व्यवस्थित बघितलं आणि ओव्हरलॅप एवढासा झाला तर न्यूक्लियस मध्ये असलेलं जे डिस्टन्स आहे ते जास्त आहे. जेवढं जास्त डिस्टन्स असेल तेवढा तो बॉन्ड वीक होऊन जातो, तुटून जातो लवकर. आता हा बॉन्ड चांगला ओव्हरलॅप करतो याचा अर्थ डिस्टन्स कमी होत जात आहे. डिस्टन्स कमी होतं याचा अर्थ बॉन्डची जी लेंथ आहे ती कमी होत जाते, आणि बॉन्ड लेंथ जेवढी कमी होणार, बॉन्ड जेवढा शॉर्ट होत जाणार तेवढा तो बॉन्ड स्ट्रॉंग होत जाणार बाळा. सो जितना छोटा बॉन्ड रहेगा उतना वो स्ट्रॉंग रहेगा, जितना बड़ा बॉन्ड रहेगा उतना वो वीक होगा. याचं बेस्ट एक्झाम्पल, मोठी काठी घेतली तुम्ही, अशी एवढी मोठी काठी घेतली, ती तोडायला घेतली लगेच तुटून जाईल. ती छोटी काठी दिली तुम्हाला, तुटणार नाही. विटी दांडू खेळले असाल तुम्ही, त्यातली जी विटी असते ती लवकर तुटतच नाही, बट जो दांडू असतो तो लवकर तुटून जातो. का तर त्याची लेंथ जास्त असते. सो दांडू तोडायला गेला तुम्ही लगेच तुटून जाणार, विटी तोडायला तुटणारच नाही तुमच्याकडे. काही जण नारळ खोबरेल त्याच्या बॉटलने खेळत असावेत, बट लाकडी विटी घेतली तर ती विटी तुटत नाही बाळांनो, तोडून बघा. पण दांडू तोडायला गेले तर लगेच तुटून जाणार तुमच्याकडून. सो लाईक दिस, जेवढा बॉन्ड मोठा असेल इझिली तुटणार, जेवढा बॉन्ड छोटा असेल तुटणार नाही. सो लाईक दिस, मग जेवढा चांगला ओव्हरलॅप होणार तेवढा तो बॉन्ड छोटा होत जाणार,
जेवढा मोठा लांबून ओव्हरलॅप होणार तेवढा तो बॉन्ड लॉंग होणार, आणि प्रॉपर ओव्हरलॅप नाही तर बॉन्ड ब्रेक पण होऊ शकतो. पुढे जाऊया आपण. ऑन द बेसिस ऑफ द अबोव कन्सिडरेशन वी हॅव 2 टाइप्स ऑफ बॉन्ड. मग ह्या ओव्हरलॅपच्या नुसार जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याकडे 2 टाइपचे बॉन्ड्स असतात. कोणकोणते बॉन्ड्स आहेत बाळांनो? तर एक असतो सिग्मा बॉन्ड आणि दुसरा असतो पाय बॉन्ड. सो व्हॉट इज अ सिग्मा? अँड सिग्माचा सिम्बॉल बघा तुमच्याकडे असं दिसतोय. मराठीमध्ये 6 काढलं, सॉरी इंग्लिशमध्ये 6 काढल्यासारखा वाटतो तुम्हाला बघा, असा सिग्मा आहे की नाही. त्यानंतर हा आहे पाय बॉन्ड. पायचं नावच मला त्या सिम्बॉल मध्ये पायासारखं दिसतं, 2 पाय, म्हणून याला पाय म्हणत असावं कदाचित. सो दिस इज अ पाय बॉन्ड. सो पाय बॉन्ड कधी फॉर्म होतो, सिग्मा बॉन्ड कधी फॉर्म होतो, चला इन डिटेल मध्ये डिस्कस करूया. फर्स्ट आपण डिस्कस करणार आहोत बाळांनो सिग्मा बॉन्ड. व्हॉट इज द सिग्मा? येस, व्हेन द ओव्हरलॅप ऑफ द बॉन्डिंग ऑर्बिटल्स, आता ज्या ऑर्बिटल्स ओव्हरलॅप झाल्या आहेत, इज अलॉंग द इंटरन्यूक्लियर ऍक्सिस, त्या जर एकाच ऍक्सिस वर असतील म्हणजे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती असतील म्हणजे न्यूक्लियस मधून जाणाऱ्या ऍक्सिस वरती असतील, देन इट इज कॉल्ड अ सिग्मा ओव्हरलॅप. ओके, और अ सिग्मा बॉन्ड. तुम्ही त्याला सिग्मा ओव्हरलॅप म्हणा किंवा सिग्मा बॉन्ड फॉर्म करा. इंटरन्यूक्लियर ऍक्सिस जो दोघांच्या न्यूक्लियस मधून जाणारा ऍक्सिस असला पाहिजे. व्हॉट इज द इंटरन्यूक्लियस ऍक्सिस ते पण बघणार आहोत आपण, कसं जाणार ते पण बघणार आहोत. द सिग्मा बॉन्ड इज फॉर्म बाय द ओव्हरलॅप ऑफ द फॉलोइंग ऑर्बिटल्स. मग सिग्मा बॉन्ड कधी फॉर्म होतो? ज्यावेळेस 2 s ऑर्बिटल्स वेगवेगळ्या एकमेकांसोबत ओव्हरलॅप करतील, किंवा एक s ऑर्बिटल आणि एक pz ऑर्बिटल्स ओव्हरलॅप करेल, किंवा 2 p ऑर्बिटल्स एकमेकांसोबत ओव्हरलॅप करतील, तर फॉर्म होत असतो तुमचा सिग्मा बॉन्ड. सो कशा वेळेने सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो, कसं इंटरन्यूक्लियर ऍक्सिस मध्ये ओव्हरलॅप शोध बघूया आपण. सो फर्स्ट बाळांनो आपण एक्सप्लेन करूया की 2s ऑर्बिटल्स कशा ओव्हरलॅप होणार आहे. ओके, मी इथेच तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. व्हॉट इज द 2s ऑर्बिटल्स, कशा ओव्हरलॅप करणार. तर माझ्याकडे समजा एक मॉलिक्यूल आहे H2, सगळ्यांना माहिती आहे हायड्रोजन. सो एका हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर असतो 1 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 1s1. सो याच्यात एक ब्लॉक डायग्राम जर ड्रॉ केली तर त्याच्याकडे असा एक सिंगल इलेक्ट्रॉन बघायला मिळतो. दिस इज नथिंग बट अ s ऑर्बिटल, ती त्याची s ऑर्बिटल असते. जर मी अशी s ऑर्बिटल ड्रॉ करायला गेलो तर मला अशा वेळी s ऑर्बिटल बघायला मिळेल विच इज स्फेरिकल इन शेप. सिमिलरली जर माझ्याकडे दुसरा हायड्रोजन ॲटम आहे, सेम कंडिशन, एक इलेक्ट्रॉन, एक s ऑर्बिटल आणि एक इलेक्ट्रॉन, त्याची पण s ऑर्बिटल अशीच असेल, फक्त त्यामध्ये असलेला जो इलेक्ट्रॉन आहे तो क्लॉकवाईज, सॉरी एक जर क्लॉकवाईज असेल, समजा हा जर तुमचा क्लॉकवाईज असेल तर दुसरा कसा असला पाहिजे बाळांनो? अँटी क्लॉकवाईज असला पाहिजे. सो इफ वन इज अ क्लॉकवाईज देन अनदर मस्ट बी द अँटी क्लॉकवाईज. मग जर हे दोघं एकमेकांशी ओव्हरलॅप करताय तर कसा ओव्हरलॅप होणार बघा बरं. यस, ही एक s ऑर्बिटल अँड दिस इज अनदर s ऑर्बिटल. सो या दोघांमध्ये इथे झाला बाळांनो ओव्हरलॅप. मग आता यांच्यामधून जर मी एकच ऍक्सिस पास करायचा झाला तर पास होऊ शकतो ना. यस, म्हणजे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती हा ओव्हरलॅप झाला. सो दिस ओव्हरलॅप इज कॉल्ड अ सिग्मा ओव्हरलॅप, आणि यांच्यामध्ये जो बॉन्ड फॉर्म झाला दिस इज कॉल्ड अ सिग्मा बॉन्ड. इथून एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की कुठेही सिंगल बॉन्ड दिसला, सिंगल बॉन्ड, तर तिथे समजून घ्यायचं की सिग्मा ओव्हरलॅप झाला. कुठे पण कोणता पण एक्झाम्पल दिलं तिथे सिंगल बॉन्ड दिसतोय ना, समजून घ्यायचं की सिग्माच ओव्हरलॅप झालाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर CH4 दिला ना तुम्हाला, तर CH4 मध्ये तुम्हाला लक्षात येतं की कार्बन कडे सरशी 4 इलेक्ट्रॉन्स, 4 बॉन्ड फॉर्म करतो हा हायड्रोजन सोबत. मग इथे कोणता ओव्हरलॅप झाला पाहिजे? यस, इथे सिंगल बॉन्ड दिसतोय, याचा अर्थ हा सिग्मा बॉन्ड आणि सिग्मा ओव्हरलॅप. यस, जिथे जिथे सिग्मा बॉन्ड तिथे तिथे सिग्मा ओव्हरलॅप म्हणजे इंटरन्यूक्लियर ओव्हरलॅप. ओके, पुढे याचं खूप कॉम्प्लिकेशन्स वाढतात, ते बघूया आपण. पहिल्यांदा ही मेजर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की सिग्मा बॉन्ड म्हणजे सिग्मा ओव्हरलॅप. सेकंड थिंग, 1s and 1pz ऑर्बिटल कशी ओव्हरलॅप करते, तर त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. 1s आणि 1p ऑर्बिटल साठी एक्झाम्पल घेऊया आपण HF. यस, कसलं एक्झाम्पल घेऊया? HF. हायड्रोजन, त्याच्याकडे आता इथे एकदम सिंपल आहे, मी पुन्हा ते नाही लिहित. हायड्रोजनची ऑर्बिटल कोणती आहे बाळांनो? स्पेरिकल विथ सिंगल इलेक्ट्रॉन, हा त्याचा न्यूक्लियस. आणि हा F हॅव्हिंग अ ॲटॉमिक नंबर 9, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 आणि 2p, किती असेल? 2 4 आणि 5, बरोबर. आता 2s ची तर काही घेणं नाही आपल्याला, 2p शीच घेणं देणार. 2p चीच ऑर्बिटल ड्रॉ करूया.
सो 2p मध्ये 1 2 3 4 आणि 5. सो किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे बाळांनो? 1. आणि या ऑर्बिटलचं नाव पण माहिती आहे तुम्हाला, pz. मग pz ची ऑर्बिटल आपण ड्रॉ करून घेऊया. इथे समजा मी इथे pz ची ऑर्बिटल ड्रॉ केली. यस, मी इथे pz ची ऑर्बिटल ड्रॉ केली लाईक दिस. माय z ऍक्सिस आणि हा त्याच्यावरती pz ड्रॉ केला. काय होणार? ऑब्विसली हा स्पेरिकल आहे. हा कोणत्याही डायरेक्शनने, तुम्हाला सांगितलं ना, इट्स अ डायरेक्शन लेस म्हणा त्याला डायरेक्टली. हा कोणत्याही डायरेक्शनने बाळांनो ओव्हरलॅप करतो, त्याला काही फरक पडत नाही झेड आहे, एक्स आहे किंवा वाय आहे. सो हा काय करणार, याचा समजा एक इलेक्ट्रॉन इथे आहे, सो हा एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन एकमेकांसोबत ओव्हरलॅप करणार आणि असा ओव्हरलॅप दाखवणार. यस ऑर्बिटल, यस तिचा सिंगल इलेक्ट्रॉन आणि ही पी, यस दिस इज युअर झेड पी झेड ऑर्बिटल. सो यांच्यामध्ये झाला असा इथे ओव्हरलॅप. यस, मग एक एस होती आणि एक पी होती बाळांनो. सो झाला एक एस आणि एक पी ऑर्बिटल मध्ये ओव्हरलॅप. मग हा पण इंटरन्यूक्लिअर ऍक्सिस वरतीच झाला बघा, ऍक्सिस टू ऍक्सिसच झाला. ऍक्सिस टू ऍक्सिसच झाला. सो दिस इज कॉल्ड अ सिग्मा ओव्हरलॅप. हा पण कोणता बॉन्ड फॉर्म करतोय? सिग्मा बॉन्ड फॉर्म करतोय. लेट्स सी द 2p ऑर्बिटल्स. 2p ऑर्बिटल्स मध्ये कसा ओव्हरलॅप होतो? 2p ऑर्बिटल साठी एक्झाम्पल आपण F2 चंच घेऊया. सिंपल आणि साधंसं F2 आहे की नाही. F आताच डिस्कस केला. मग F2 मुळे कोणकोणत्या ऑर्बिटल्स असतात? pz pz अशा 2 ऑर्बिटल्स असतील ना. असंच ऑर्बिटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल म्हणजे त्याच्याकडे 2 ऑर्बिटल्स असतील ppच्या. कशा असणार आहे बाळांनो त्या? मग एक असेल हा ऍक्सिस z आणि त्याच्यावरची ही ऑर्बिटल. दुसरा पण तसाच ऍक्सिस असेल z आणि त्याच्यावरती ही ऑर्बिटल. बरोबर, दिस इज z अँड दिस इज z. मग ह्या एकमेकांशी ओव्हरलॅप करू शकतात. कसं? ही z ऍक्सिस आहे, दुसरा पण z तसाच येणार आणि एकमेकांशी ओव्हरलॅप करणार. सो लाईक दिस त्यांचा पण ओव्हरलॅप असा होऊ शकतो बाळांनो. जर प्रॉपर वेनेच बघायचं झालं तर असं दाखवा. ठीक आहे, हे थोडंसं एक्सटेंड करून घ्या. ओव्हरलॅप झालाय नाही ते एक्सटेंड. सो दोघांमधून जर मी एक ऍक्सिस पास केला तर बघा ओव्हरलॅप जो आला तो ऍक्सिस वर आला का न्यूक्लियस मधून गेलेल्या? यस, ऍक्सिस वरती ओव्हरलॅप आला. यस, काय ऍक्सिस मध्ये ओव्हरलॅप झाला. सो दिस इज ऑल्सो अ सिग्मा ओव्हरलॅप. याला पण तुम्ही सिग्मा बॉन्ड म्हणू शकता. सो लाईक दिस अशा वेळेने सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो. सिग्मा बॉन्ड कुठे आणि कधी फॉर्म होतो? जिथे जिथे सिंगल बॉन्ड दिसतो तिथे सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल पेपरला जर असं आलं बाळांनो, लक्षात ठेवा की हा जो बेन्झीन दिला आहे, यस दिस इज अ बेन्झीन. त्या बेन्झीन मध्ये किती सिग्मा बॉन्ड आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे. चला आपण आयडेंटिफाय करूया इन अ सेक्शन ऑफ पाय बॉन्ड. पाय बॉन्ड सांगण्या अगोदर तुम्हाला बेन्झीन क्लिअर करून देतो की हा तुमच्याकडे बेन्झीन आहे. बरोबर आहे. तर या बेन्झीन मध्ये किती सिग्मा बॉन्ड आहे? ऑब्विसली बेन्झीन आम्ही ड्रॉ केला होता सर जी 10वी मध्ये. तर असं हायड्रोजन हायड्रोजन, यस हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन होतं. मग तुम्हाला विचारलं की याच्यात सिग्मा बॉन्ड किती किंवा सिग्मा ओव्हरलॅप किती, तर तुम्ही काय करणार? सिंपल याच्यामध्ये असलेले सिंगल बॉन्ड मोजणार. चला मोजूया आपण सिंगल बॉन्ड. आपण त्याला इंक बदलून लिहूया बाळांनो म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. चल, सो हा झाला तुमचा पहिला सिंगल बॉन्ड, हा झाला तुमचा दुसरा सिंगल बॉन्ड, हा तिसरा सिंगल बॉन्ड, हा चौथा सिंगल बॉन्ड, हा पाचवा सिंगल बॉन्ड आणि हा सहावा सिंगल बॉन्ड. संपले का? नाही. इथे काही काही ठिकाणी डबल बॉन्ड दिसतोय. मग त्यातला एक सिंगल असतो आणि दुसरा आला म्हणून तो डबल होतो ना. सो हा सिंगलच आहे पहिल्यांदा. आपण याला पण नंबरिंग करून घ्या. हा मग 7वा, हा 8वा, हा 9वा, हा 10, हा 11 आणि हा 12. बस झाले. सो याच्यामध्ये टोटल सिग्मा बॉन्ड किती? 12 सिग्मा बॉन्ड आहेत. किती बॉन्ड आहेत? 12 सिग्मा बॉन्ड आहेत. आता पाय, व्हॉट इज द पाय? पाय 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 तर पायासारखाच दिसतोय की नाही. मग पाय कधी होतो? आता ह्या ज्या ऑर्बिटल्स आहेत, इन केस नाही जमलं सर त्यांना ऍक्सिस वरती ओव्हरलॅप करायचं, मग काय ओव्हरलॅपच करणार नाही? करतात. ह्या कधी कधी काय करतात या बाळांनो, लॅटरल ओव्हरलॅप करतात. म्हणजे कसं? असं दर वेळेस ओव्हरलॅप होतोय ना, तर असं न करता ते काय करतील, असे आहेत ना तर अशा ओव्हरलॅप करतील. असंच व्हायला पाहिजे असं काही नाही ना. असा पण ओव्हरलॅप होतोय, असा पण ओव्हरलॅप होतोय. बरोबर आहे की नाही? हे दोन समोरासमोर आले, ओव्हरलॅप झाले. ऍक्सिस एकच ऍक्सिस आहे, इथून तिथून एकच ऍक्सिस आहे लाईक दिस, एकच ऍक्सिस मध्ये. बट आता दोघांचे ऍक्सिस वेगळे.
हा वेगळा आहे, हा वेगळा आहे, पॅरलल आहे एकमेकांना आणि असे पॅरलली ओव्हरलॅप करतात. होऊ शकतो ना, असा पण ओव्हरलॅप होऊ शकतो, पॅरलल ओव्हरलॅप. मग ज्यावेळेस बाळांनो ऍक्सिस वरती ओव्हरलॅप होतो देन वी कॉल इट एज अ सिग्मा बॉन्ड. बट व्हेन द ओव्हरलॅप इज पॅरलल, ज्यावेळेस ऑर्बिटल्स पॅरलल आहेत आणि त्यावेळेस असा ओव्हरलॅप होतोय देन दिस इज कॉल्ड अ पाय बॉन्ड. मग आता ओव्हरलॅप कसा होतो ते पण बघूया. जर माझ्याकडे दोन पी ऑर्बिटल्स आहेत, पी अँड पी, माझ्याकडे समजा दोन पी ऑर्बिटल्स आहेत, मी पहिली पी ऑर्बिटल्स अशी उभी ड्रॉ करतो या ऍक्सिस वरती आणि दुसरी पी ऑर्बिटल्स या ऍक्सिस वरती अशी उभी ड्रॉ करतो, बरोबर. आता या दोघं ऑर्बिटल्स एकमेकांवरती ओव्हरलॅप दाखवल्यानंतर ओव्हरलॅप कसा होणार रे? ऑब्विसली सर जी ही ऑर्बिटल्स अशी असेल आणि हिच्या शेजारी दुसरी ऑर्बिटल्स अशी येणार आणि यांच्यामध्ये इथे होणार ओव्हरलॅप, बरोबर. यांच्यामध्ये आता हा इंटरन्यूक्लियर ऍक्सिस वरती झाला का? तर नाही, ऍक्सिस वरती हा ओव्हरलॅप झाला नाही. हा ओव्हरलॅप जो झाला दिस इज अ लॅटरल ओव्हरलॅप, हा ओव्हरलॅप झाला लॅटरल. इकडे जो ओव्हरलॅप तुम्ही बघितला दिस इज कॉल्ड अ लिनियर, एका लाईन मध्ये ओव्हरलॅप होत होता आहे का नाही, एका लाईन मध्ये ओव्हरलॅप होत होता, सो दिस इज कॉल्ड अ लिनियर ओव्हरलॅप. आणि इकडे जो झाला बाळांनो तो लॅटरल ओव्हरलॅप झाला, आहे की नाही. दोन व्हर्टिकल ऍक्सिस होते ते ओव्हरलॅप करतात. मग ज्या वेळेस ऑर्बिटलचा लॅटरल ओव्हरलॅप होतो, सो ऑर्बिटल हॅव लॅटरल ओव्हरलॅप. यस, ऑर्बिटलचा ज्यावेळेस लॅटरल ओव्हरलॅप होणार त्यावेळेस जो बॉन्ड फॉर्म होणार दॅट बॉन्ड इज कॉल्ड अ पाय बॉन्ड. आणि एकदम सिंपल आणि साधा क्वेश्चन विचारला की बाळांनो हे असं ओव्हरलॅप केलं आणि असं धरून ठेवलं पक्का, आता सांगितलं इकडून तर ओढ आणि इकडून ओढ, असं ओढायला लावलं, खूप ताकद लागणार का नाही सोडायला, आणि हे असं जॉईंट आहे. ग्रीप कशी बघा, ग्रीप अशी, यस तुम्ही घरी करून बघू शकता. ग्रीप अशी असं पकडलं, असं नाही, असं नाही पकडायचं, असं पकडलं, येस असा ओव्हरलॅप. इथे जसा असा ओव्हरलॅप होता ना, बघा मी पकडलं कुठेच नाही, फक्त जस्ट असा ओव्हरलॅप होता, इथे असा ओव्हरलॅप. आता दोन्ही हात सेपरेट करा, एका झटक्यात सेपरेट होऊन जातात बघा. तुम्ही ग्रीपच पकडणार नाही, तुम्हाला ग्रीपच मिळणार नाही, की नाही. जो ओव्हरलॅप होतोय तो प्रॉपरली होत नाही, हे की नाही, जो ओव्हरलॅप होतोय तो प्रॉपरली होत नाही. इट मीन्स हा ओव्हरलॅप तेवढा प्रॉपरली होत नाही जेवढा सिग्माचा ओव्हरलॅप होतो. इथे स्ट्रेंथ एकदम मस्त मिळते, इथे स्ट्रेंथ एवढी चांगली मिळत नाही. इट मीन्स आपण असं म्हणू शकतो इट इज नॉट अ प्रॉपर ओव्हरलॅप, नॉट अ प्रॉपर ओव्हरलॅप. हा ओव्हरलॅप चांगला नाही झाला. इफ इट इज नॉट अ प्रॉपर ओव्हरलॅप इट मीन्स इट्स अ वीक, हा वीक आहे. आणि हा वीक असल्यामुळे याने जो बॉन्ड फॉर्म केला तो बॉन्ड पण कसा असेल, बॉन्ड इज ऑल्सो वीक. याचा जो बॉन्ड तयार होईल तो पण कसा वीक असेल. मग तुम्हाला एक कन्सेप्ट इथे लगेच क्लिअर होऊन गेली की पाय बॉन्ड हा वीक आहे कारण की लॅटरल ओव्हरलॅपने होतो. सिग्मा बॉन्ड इज अ स्ट्रॉंग का, तर तो लिनियर ओव्हरलॅपने होतो. मग सिंपली आपण असं म्हणू शकतो की सिग्मा बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन पाय बॉन्ड. हा पाय बॉन्ड म्हणजे काय असतो बाळांनो, जिथे जिथे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड बघायला मिळतो तिथे तिथे हा लॅटरल ओव्हरलॅप झालेला असतो. इट मीन्स आता इथे तुम्हाला सिंगल सिंगल मोजले ते सिंगल बॉन्ड होते, आणि जर तुम्हाला पाय विचारले असते तर तुम्ही काय सांगितलं असतं की सर जी इथे डबल बॉन्ड आहे, इथे डबल बॉन्ड आहे आणि हे डबल बॉन्ड आहे. मग हे जे एक्स्ट्राचे बॉन्ड होते हे सगळेचे सगळे होते बाळांनो पाय बॉन्ड. सो किती होते इथे 3. सो आपण असं म्हणू शकतो की या स्ट्रक्चर मध्ये 3 आहेत पाय बॉन्ड. गॉट इट. सिंगल बॉन्ड आणि पाय बॉन्ड. जर एक्झाम्पल असं आलं पेपरला आणि विचारलं की किती सिग्मा आणि किती पाय आहे, समजा माझ्याकडे स्ट्रक्चर आहे CH ट्रिपल बॉन्ड CH, या स्ट्रक्चर मध्ये किती सिग्मा आणि किती पाय बॉन्ड आहे, तर तुम्ही कसं सांगणार, C याला अटॅच आहे सरची एक हायड्रोजन, या 2 कार्बन मध्ये आहेत 3 बॉन्ड आणि इकडे अटॅचमेंट आहे एक हायड्रोजन. सो हा सिंगल बॉन्ड आहे म्हणजे हा सिग्मा आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा सिग्मा आहे. या दोघांमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, याचा अर्थ एक सिंगल बॉन्ड असेल दॅट इज अ सिग्मा, म्हणजे 3 यामध्ये आहेत सिग्मा बॉन्ड, आणि 2 डबल बॉन्ड दिसत आहे म्हणजे वरचा आणि खालचा मी यांना काय म्हणतो पाय बॉन्ड. सो याच्याकडे मला 2 दिसत आहेत पाय बॉन्ड. गॉट इट. सिमिलरली जर स्ट्रक्चर असं आलं बाळांनो CH2 डबल बॉन्ड CH2, तर तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकतात 2 कार्बनच्या मध्ये आहे डबल बॉन्ड, या कार्बनला आहे हायड्रोजन, या कार्बनला देखील हायड्रोजन, या कार्बनला देखील हायड्रोजन, या कार्बनला देखील हायड्रोजन. सो आता याच्यात सिग्मा बॉन्ड कुठे आहे, तर इथे सिग्मा बॉन्ड आहे, इथे सिग्मा बॉन्ड आहे, इथे सिग्मा बॉन्ड आहे आणि इथे सिग्मा बॉन्ड आहे.
आणि इथे एक सिंगल बॉन्ड असेल. सो टोटल सिग्मा बॉन्ड किती? 5 सिग्मा बॉन्ड आहे. आणि एक डबल बॉन्ड दिसतोय. सो दिस इज युअर नथिंग बट अ पाय बॉन्ड. काही जणांचं, भरपूर जणांचं कन्फ्युजन इथे होतं डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये. लक्षात ठेवा, डबल बॉन्ड मध्ये एक असतो सिग्मा बॉन्ड आणि एक असतो पाय बॉन्ड. याच्यामध्ये एक असतो सिग्मा बॉन्ड आणि हे जे दोन आहेत दिस इज नथिंग बट अ पाय. आता काही जण म्हणतात सर खालचा पाय की वरचा पाय की दोन्ही पाय? कुठला पण पाय कन्सिडर करा, फक्त एक सिग्मा आणि दोन पाय असतात. ओके, चल पुढे जाऊया. सो स्टुडंट्स, अनअकॅडमी तुम्हाला एकदम सुंदर ऑफर देते. दॅट इज नथिंग बट, तुम्ही अनअकॅडमीवरती शंका विचारू शकता, खूप साऱ्या अमर्यादित शंका विचारू शकतात. सोबतच तुम्ही कधीही शंका विचारू शकता. त्यासोबतच उच्च गुणवत्तेचे व्हिडिओ आणि समाधान मीडियम तुम्हाला हिंदी इंग्लिश दोन्ही मीडियम मध्ये मिळणार आहे. प्रश्नांची अचूक जुळणी करून मिळणार आहे. त्यासोबतच लाखो प्रश्नांची झटपट आणि अचूक उपाय देखील मिळणार आहे. गृहपाठात देखील सहकार्य मिळणार आहे तुम्हाला. सो अनअकॅडमी तुम्हाला शंका विचारण्यासाठी देखील मदत करते. शंका म्हणजे काय, तर तुमचे डाऊट्स तुम्ही माझ्यासोबत डायरेक्टली शेअर करू शकता. तिथे कसे विचारायचे डाऊट्स त्याबद्दल देखील गायडन्स आहे. बघा काय करायचं की इथे तुम्हाला आस्क अ डाऊट म्हणून एक दिसतो बघा. आस्क अ डाऊट तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला दिसेल येते. त्यावरती तुम्ही क्लिक केलं की त्यानंतर करायचं काय आहे की त्या डाऊटचा एक छानसा फोटो काढायचा, म्हणजे त्या क्वेश्चनचा तुम्हाला फोटो काढायचा. येस, तुम्ही त्याचा फोटो घेतला की तो फोटो तुम्ही डायरेक्टली त्याला इथे निवडायचं. येस, कोणता फोटो आहे तुमचा इथे तुम्ही निवडला की पुढे जायचं, त्या फोटोला क्रॉप करायचं. क्रॉप करायचं म्हणजे त्याला छोटासा तुमच्या याच्यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचं की मला एवढाच विचारायचं आहे सर्च डाऊट. तुम्ही त्याला धरून क्रॉप करू शकता. क्रॉप केल्यानंतर तुम्ही त्याला तिथे इथे सेंड करू शकता. सेंड केल्यानंतर बघा तुम्ही इथे सब्जेक्ट कोणता आहे, मॅथमॅटिक्सशी रिलेटेड आहे, फिजिक्सशी रिलेटेड आहे, केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे. सो कशाशी रिलेटेड असलेला डाऊट्स आहे सो तो तुम्ही तिथे मला पोस्ट करू शकता. त्यासोबतच डाऊट विचारल्यानंतर तुम्हाला त्याचं लगेच सोल्युशन मिळणार आहे. येस, लवकरात लवकर तुम्हाला समाधान त्याचं मिळणार आहे. सो अशा वेळी तुम्ही मला शंका विचारू शकता. सो डाऊट क्लिअरिंग साठी पण एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म आहे अनअकॅडमी. सोबतच अनअकॅडमीचे लाईव्ह स्पेशल क्लासेस कसे असणार आहे बघा. या लाईव्ह स्पेशल क्लासेस मध्ये तुम्हाला अशा वेळेने स्क्रीन दिसत असते जिथे तुम्ही आमच्यासोबत कमेंट पण करू शकता. बघा तुम्ही स्पेशल डिफरंट इमोजीज यूज करू शकता. लाईव्ह रिअल टाइम इंटरॅक्शन युजिंग चॅट्स अँड इमोजी. बघा तुम्ही खूप सारे चॅट्स पण करू शकतात बाळांनो. येस, सो या चॅट्स करू शकतात. सोबतच खूप सारे इमोजीज वापरू शकता. तुम्हाला नाही समजलं कन्फ्युजिंग माइंड, तुम्हाला खूप सुंदर समजलं क्लॅप्स, थम्स अप, राईट, असे सुंदरसे इमोजीज यूज करू शकता. त्यासोबतच तुमचा इथे पोल देखील कंडक्ट केला जातो. म्हणजे एक क्वेश्चन दिला आहे, त्या क्वेश्चन वरती तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. मग या 4 ऑप्शन्स मध्ये तुम्ही कुठला करेक्ट आन्सर आहे त्यावरती क्लिक करा. सो क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला इथे शो होतं ते ग्रीन आणि रेड मध्ये. जर ग्रीन झाला तर तुमचं आन्सर करेक्ट आहे, रेड आहे. अशा वेळी एकदम सुंदर छानसा प्लॅटफॉर्म आहे. त्यासोबतच आस्क अ क्वेश्चन युजिंग अ क्वेश्चन टॅब. तुम्ही इथे क्वेश्चन टॅब ने बघा, इथे तुम्हाला एक क्वेश्चन टॅब पण बघायला मिळतो. येस, इथे तुम्ही क्वेश्चन टॅब वरती क्लिक करून तुमची फाईल अटॅच करून क्वेश्चन विचारू शकता. सो ही देखील एकदम मस्त मस्त फीचर आहे ऍप्लिकेशन मध्ये. सो ऍप्लिकेशनची मजा घ्या. त्यासोबतच अनअकॅडमी लाईव्ह स्पेशल क्लासेस मध्ये तुम्ही असं पोल वगैरे कंडक्ट झाला आणि तुम्ही पोलचे आन्सर्स केले की त्यानंतर तुम्ही किती फास्ट एमसीक्यू सॉल्व्ह केले, तर एमसीक्यूचा तुम्ही पोल यूज केल्यानंतर आहे ना तुमचं असं लक्षात येतं की इथे आपला लीडर बोर्ड सुद्धा जनरेट होतो. लीडर बोर्ड काय सांगतो की तुम्ही किती नंबरला आहे, इव्हन तुम्ही किती टाइम घेतला, कितीपैकी किती क्वेश्चन सॉल्व्ह केले, लाईक दिस ऑल थिंग्स. या सगळ्या गोष्टी इथे एकदम छानशा प्लॅन करून ऑर्गनाइज मॅनरने तुमच्या समोर पुढे ठेवल्या जातात. सो पोल लीडर बोर्ड असतो टू कॉम्पिट विथ युअर फ्रेंड्स. सो तुमचे फ्रेंड्स किती फास्ट आन्सर्स देतात, तुम्ही ऑदरच्या कंपॅरिझन मध्ये किती फास्ट आहात. सो अशा वेळी तुम्ही फास्ट मध्ये पोल देखील देऊ शकता. सो पोल एक गोष्ट तिथे कंटिन्यू केली जाते. त्यासोबतच अनअकॅडमी दर शनिवारी आणि रविवारी विनामूल्य चाचणी तुमच्यासाठी कंडक्ट करत असतं. यस, दर शनिवारी आणि रविवारी विनामूल्य, फ्री ऑफ कॉस्ट. प्लस स्टुडंट साठी सुद्धा असते आणि फ्री साठी सुद्धा असते. क्लास 11 ला असू द्या नाही तर 12 ला असू द्या बाळांनो. फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी तुमच्या 4ही सब्जेक्ट साठी. तसंच इकडे पण फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी 4ही सब्जेक्ट साठी टेस्टचे डिझाईन अनालिसिस अवेलेबल आहे. टेस्ट असते ती 45 मिनिटाची आणि सोबतच त्यावरती क्वेश्चन्स असतात 12. सो 12 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला 45 मिनिटांमध्ये द्यायचे असतात. आणि सोबतच तुम्हाला ट्युजडे आणि थर्सडेला देखील टेस्ट द्यायची असते 12 PM ला.
हे झालं प्लस साठी. तर स्पेशल वाल्यांसाठी काय आहे तर फ्री ऑफ कॉस्ट वाल्यांसाठी तर 12 क्वेश्चन्स 45 मिनिट्स. बघा कुठलाही भेदभाव नाही, सेम क्वेश्चन सेम टाइम, फक्त टायमिंग वेगळा आहे. इथे आहे सॅटरडे आणि संडे, यस, आणि 12 PM ला थ्रू आउट ऑगस्ट, पूर्ण ऑगस्ट मध्ये सॅटरडे आणि संडेला तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. ओके, चल पुढे जाऊया. नेक्स्ट पाहणं बघा, अनअकॅडमी प्लस सबस्क्रायबर साठी बेस्ट लर्निंग प्लॅन्स तुमच्यासाठी इथे अरेंज करून दिले आहेत. सो बेस्ट लर्निंग प्लॅन्स काय आहेत फॉर द लीडर्स ऑफ टुमॉरो. काय काय लर्निंग प्लॅन्स आहेत तर बघा बाळांनो, तुम्ही जर 12 मंथ्स 15 मंथ्स किंवा 18 मंथचं कुठलंही सबस्क्रिप्शन घेतलं ना प्लसचं, तर तुम्हाला 2 मंथचं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं सबस्क्रिप्शन अगदी फ्री ऑफ कॉस्ट, सोबतच 2 मंथचा क्रिएटिव्ह कॉर्नर देखील फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. त्यासोबत बाळांनो जर तुम्ही 24 मंथ्स 36 मंथ्स आणि 48 मंथचं सबस्क्रिप्शन घेत आहात तर 4 मंथचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचं सबस्क्रिप्शन फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि त्यासोबतच 4 मंथचा क्रिएटिव्ह कॉर्नर फ्री ऑफ कॉस्ट आहे. क्रिएटिव्ह कॉर्नरची मजा तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतल्याशिवाय कळणारच नाही. जसं म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसंच इथे प्लस घेतल्याशिवाय क्रिएटिव्ह कॉर्नरची मजा दिसत नाही. क्रिएटिव्ह कॉर्नर अगदी सुंदरसा आहे, तुम्ही स्वतःला एकदम छानसा डेव्हलप करू शकता तिथे. वरतून 10% तर ऑफच आहे. सो प्लस सबस्क्रिप्शन घेत असताना तुम्ही कोड यूज करायचा आहे GM सर लाईव्ह, जिथे जेणेकरून तुम्हाला मिळणार आहे 10% ऑफ. सोबतच तुम्ही जर स्पेशल लेक्चर्स जरी ओपन करत असाल ना बाळांनो, यस फ्री वाले, तिथे देखील तुम्ही माझा कोड यूज करू शकता GM सर लाईव्ह, तरी देखील तुम्हाला तिथे फ्री लेक्चर्स बघायला मिळणार आहे. आणि प्लस सबस्क्रिप्शन घेत असाल तर आवर्जून यूज करा. यस 10% कोणाला नको, फायदा करून घ्या. आकर्षक डिस्काउंट तर आहेच आहे, सोबत क्रिएटिव्ह कॉर्नर फ्री ऑफ कॉस्ट मिळतोय तुम्हाला. डाउनलोड करा आताच अनअकॅडमी ॲप. सो टेन्शन घेऊ नका आणि जास्त टाइम पण लावू नका. व्हिडिओ बघितला असेल लगेच अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचं. गुगल प्ले स्टोर असू द्या किंवा ॲप आयफोन असू द्या, सगळ्या मोबाईलमध्ये चालणार आहे. अनलॉक माझे स्पेशल क्लासेस प्लस क्लासेस, फक्त कोड लक्षात राहील ना, कोड पुन्हा एकदा सांगतो रिव्हिजन म्हणून, रिमाइंडर म्हणून, GM सर लाईव्ह. यस बघा थोडासा डिफरंट लिहिला मी, GM सर लाईव्ह. सो कोड लक्षात ठेवा. सोबतच एंड अनअकॅडमी लेट्स क्रॅक इट त्याच्यासाठी आपला जो सेशन आहे ॲटॉमिक ऑर्बिटलचा, त्यामध्ये पुढे कंटिन्यू होतो हायब्रिडायझेशन. मी कलर चेंज करतो, जस्ट अ सेकंड. यस, याला पुढे कंटिन्यू होतं हायब्रिडायझेशन. यस, हायब्रिडायझेशनचा जो सेशन असणार आहे, तो हायब्रिडायझेशनचा सेशन ऑलरेडी अनअकॅडमीच्या स्पेशल लेक्चर्स वरती प्रेझेंट आहे. त्यासोबतच 12th स्टँडर्ड साठी जी लागणारी VBT आहे, ती VBT देखील तुमच्या अनअकॅडमीच्या स्पेशल प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल आहे. सो अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि याचा जो पुढचा कंटिन्यू पार्ट आहे, हायब्रिडायझेशन असू द्या किंवा VBT असू द्या, जी 12th साठी तुम्हाला लागणार आहे. सो दोघी सेशन्स तुम्हाला 11th हायब्रिडायझेशन, 11th आणि 12th दोघांचं VBT तुम्हाला अनअकॅडमीच्या स्पेशल वरती बघायला मिळेल. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच इतरांसोबत शेअर देखील करा. आणि अनअकॅडमीचं ॲप तर नक्कीच लगेच डाउनलोड करून घ्या, खूप बेनिफिट आहे. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज सेशन फ्रॉम गुणवंत माली. सो माझं नाव पण लक्षात ठेवा, गुणवंत माळी, आणि स्पेशल क्लासला बघायला या. सो भेटूया बच्चा बायटे आपण स्पेशल क्लासेसमध्ये, जिथे मॉक टेस्ट, PYQs आणि खूप सुंदर सुंदर थेरी टॉपिक्स तुमची वाट बघताय. सो लवकरात लवकर या अनअकॅडमीच्या स्पेशल लेक्चरला. सो दिस इज ऑल अबाउट द टुडे. थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय. काळजी घ्या. हॅव अ गुड डे.